महादेवी हत्तीनीचा वनताराकडे निरोप, दगडफेक लाठीचार्जमुळे तणाव. नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर महादेवी हत्तीनीला सोमवारी तारीख 28 जुलै 2025 रोजी गुजरातमधील वनतारा हत्ती पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले. यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री 11:30च्या सुमारास महादेवीची मिरवणूक सुरू असताना भरत बँकेजवळ काही तरुणांनी 2 पोलीस गाड्यांवर दगडफेक केली आणि घोषणाबाजी सुरू केली. शांततेत सुरू असलेली मिरवणूक अचानक गोंधळात परिवर्तित झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवली. यात काही जण किरकोळ जखमी झाले. अप्पर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव घटनास्थळी दाखल झाले असून वाढीव पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीनंतर महादेवीला निशिदीकडे नेण्यात आले. रात्री 12:15च्या सुमारास ॲनिमल ॲम्ब्युलन्समधून तिचा वनतारासाठी प्रस्थान झाला. मुंबई उच्च न्यायालयाने प्राण्यांच्या हक्कांना प्राधान्य देत महादेवीला 2 आठवड्यात हलवण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर महादेवीचा निरोप निश्चित झाला. सुमारे 35 वर्षापासून मठात असलेल्या महादेवीच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळले, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. मठ संस्थानने कोर्टाचा निर्णय मान्य करत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. MS-51 न्यूज करिता